संजय गांधी निराधार अनुदान योजना. तर हो मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जेवढे काही महाराष्ट्र राज्यातील जे पात्र लाभार्थी आहेत, त्या सर्वच पात्र लाभार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो. तर ती आनंदाची बातमी काय आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्र, बच्चू कडू साहेबांनी या अगोदर दिव्यांग कल्याण मंत्रालयाकरिता जे परिश्रम घेतले, जे काही पावलं उचलली, टोकाची पावलं, ज्यामुळे त्यांच्या नावाला कुठे ना कुठे त्रास झाला, कुठे ना कुठे सर्वांच्या म्हणजे काही गोष्टी आहेत अशा की ज्यामुळे सहन कोणालाही होऊ शकणार नाही, परंतु त्या सर्व गोष्टी सहन करत स्वतःच्या नावाचाही किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, तमा न वागता त्यांनी जे पाऊल उचललेलं होतं, कमीत कमी हे दिव्यांग बांधवांकरिता तरी त्यांनी विचार करून उचललेलं होतं आणि कुठे ना कुठे आता ते फलित होताना दिसत आहे. बच्चू कडू साहेब यांचे आजपर्यंत जे दिव्यांग बांधवांसाठीचं जे काम आहे, ते आपल्या सर्वांना काही सांगायचं काम नाहीये मित्रांनो. त्यांची मेहनत, आजपर्यंत त्यांनी केलेले आंदोलनं, उपोषण, जेवढे काही निर्णय घ्यायला लावले शासनाच्या माध्यमातून, ती सर्व परिश्रम त्यांच्या व्यतिरिक्त सोबतच तुकाराम मुंडे साहेब हे सुद्धा यांची जर समजा वैशिष्ट्यच आहे, चित्र आहे त्यांचं, स्पष्ट भूमिका असते त्यांची की ज्या ज्या खात्याची भूमिका, जे जे काम त्यांना सोपवलं, नक्कीच त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या कामाचा ठसा ते उमटवताना आपल्याला पाहावयास मिळालेले आजपर्यंत. त्यानुसारच त्यांनी या अगोदर जी मागणी केलेली होती, ती मागणी नुसती मागणी न ठेवता काल 24 फेब्रुवारी 2026 रोज मंगळवारला या संदर्भातला जो शासन निर्णय निघाला, हे त्याचं द्योतक आहे. तुकाराम मुंडे साहेब त्यांच्या परीने काय निर्णय घेत असतील, भलेही ते बच्चू कडू साहेबांसोबत त्यांचा संवाद किती प्रमाणामध्ये असेल, त्यांना विचारामध्ये किती घेतात नाही घेत, परंतु दोघेही जेव्हा काम करत आहेत तर दिव्यांग बांधवांकरिता नक्कीच उपयोगी काम करत आहेत. दिव्यांग कर्मचाऱ्यासंदर्भात मी बोलत नाहीये, दिव्यांग बांधवांसंदर्भात मी बोलत आहे. म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे काही पात्र लाभार्थी आहेत, त्या सर्व पात्र लाभार्थ्यांकरिताची ही आनंदाची बातमी आहे. तर आता ही आनंदाची बातमी काय आहे मित्र, मी या अगोदरच तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे फेब्रुवारीचे पैसे कधी येणार, एकाच व्हिडिओच्या माध्यमातून त्याच व्हिडिओमध्ये परत मार्च महिन्याचे सुद्धा कधी येणार हे सुद्धा सांगितलेलं होतं. तर फेब्रुवारीचे 5 फेब्रुवारीला येतील हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं या अगोदरच, आणि त्याच व्हिडिओमध्ये मार्च महिन्याचे सुद्धा वेळेवर सुरळीत पहिल्या हप्त्यापासून वेळप्रसंगी 1 मार्च पासून येतील असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर ही बातमी, ही अपडेट त्या संदर्भातलीच आहे. अनुदान मिळणार या संदर्भापेक्षा आजपर्यंत दिव्यांग बांधवांच्या करिता योजना जे काम होतं, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जे काम होतं, ज्या खात्याच्या माध्यमातून चालत होतं, तर त्या खात्याऐवजी आता इथून पुढे या शासन निर्णयानुसार दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून चालणार. म्हणजे त्यांचं त्या खात्यामधलं या सर्व लाभार्थ्यांकरिताचं जे काम होतं, ते कुठे ना कुठे कमी होणार, ओझं कमी होणार, यांच्याकरिता विशेष निर्णय घेता येतील, साऱ्या गोष्टी सुरळीत आणि वेळेवर करता येतील. तुमचा जो निधी असतो, तुमचं जे हक्काचं अनुदान असतं, ते तुम्हाला वेळेवर मिळत नाही, निधीची तरतूद वेळेवर होत नाही, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुमचे जे नवीन फायली असतात त्या सुद्धा वेळेवर पास होत नाहीत. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींना वेग मिळणार आहे, तुमचे पैसे वेळेवर मिळणार आहेत. आता खऱ्या अर्थाने सर्व दिव्यांग बांधवांना, सोबतच संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, त्या व्यतिरिक्त श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल, या सर्व बांधवांना, दिव्यांग बांधवांना ज्याप्रमाणे 2.5 झाले, त्याप्रमाणे संजय गांधीच्या व्यतिरिक्त श्रावणबाळ निवृत्ती वेतन आणि विधवा भगिनी जे आहेत, यांना सुद्धा अपेक्षा होती की त्यांचं सुद्धा मानधन निदान आता तरी या येणाऱ्या बजेटच्या माध्यमातून वाढावं, अशी त्यांनी अपेक्षा, असा चंग त्यांनी बांधलेला आहे. सोबतच दिव्यांग बांधवांना इतर राज्यांमध्ये ज्याप्रमाणे 4,000, 5,000, 6,000 रुपये मानधन देण्यात येते, त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे या सर्व दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये हे मानधन मिळायला हवं, या संदर्भात आशा व्यतीत केल्या जात आहेत, आशा व्यक्त केल्या जात आहेत, आणि तशी मागणी सुद्धा दिव्यांग बांधवातून होताना दिसत आहे मित्रांनो. तर आता हे तर बजेट सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, आणि बजेटमध्ये त्या संदर्भात कुठली तरतूद, कुठली उघड बातमी, कुठली अपडेट येते का, हे पाहण्यासारखं असणार आहे. त्यामध्ये राज्य शासन काही भरीव मदत अजून वाढ करते का, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे की ते काय काय होते आणि काय काय नाही. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना फक्त एवढं सांगू इच्छित होतो की तुमचे सर्व कामे इथून पुढे आता दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून होणार, वजन कमी होणार, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याकरिता मदत होणार, हे जे तुमचे अनुदान आहे ते वेळेवर मिळण्याकरिता सुद्धा मदत होणार. आता तुम्हाला नेहमीप्रमाणे कोणतीही योजना असो, कोणत्याही योजनेचे अनुदान कधी मिळते, तारीख वगैरे हवी असते, परंतु फेब्रुवारी 2026 आणि मार्च 2026 चे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुदानासंदर्भात मी या अगोदरच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तारखा सांगितलेल्या आहे मित्रांनो. तर बघूया खरोखर आता 5 फेब्रुवारीला फेब्रुवारी महिन्याचं अनुदान मिळते का,
अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस अगोदर सोबतच मार्चमध्ये सुद्धा सुरळीत वेळेवर भेटते का? जरी नाही झालं फेब्रुवारीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं नाही, फेब्रुवारीची फक्त तारीख सांगितलेली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वेळेवर सुरळीत मिळेल आणि 1 तारखेपासून मिळेल असं तुम्हाला मी ठामी-ठोकपणे सांगितलेलं आहे. फक्त मार्चमध्ये जर नाही झालं तर मार्च हा 2026 हा एक शेवटचा महिना असणार आहे. त्याच्यानंतर एप्रिल 26, 2000 पासून सर्व काही तुमचं जवळपास 90% कामे सुरळीत होऊन जाणार आहे. अनुदान वेळेवर मिळण्याकरिता सुद्धा सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर मित्रो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आणि इतर सुद्धा ज्या बाल संगोपन योजना, कोणत्याही योजना असतील त्या योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. मी नेहमीप्रमाणे तुमच्या कमेंटला, तुमच्या प्रश्नांना उत्तर देतो. प्रतिक्रिया माझी कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच असते. जरी व्हिडिओच्या माध्यमातून मी मोठा व्हिडिओ नाही बनवला किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जास्त त्रास नाही दिला, त्रास याचा अर्थ असा की ज्याला कुणाला नको असतो, व्हिडिओ आवडत नाही, त्यांना सुद्धा मी कमेंट बॉक्सच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो. त्यांनी जर म्हणलं तरच पुढचा व्हिडिओ त्यांच्या कमेंटनुसार बनवण्याचा माझा प्रयत्न असते, किंवा एका व्यक्तीने जर 10-10 कमेंट केल्या, प्रश्न विचारले तरी सुद्धा मी त्यांच्या कमेंटला उत्तर देतो. वेगळ्या योजनेसंदर्भात असले तरी सुद्धा मी देतो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढे. आपण कोणी या व्हिडिओवर नवीन असाल तर अशी विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबा आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांपर्यंत, माता भगिनींपर्यंत तुमचे संजय गांधी निराधार व्यतिरिक्त श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल. मित्रांनो, दिव्यांग पोर्टल, दिव्यांग योजना आणि जे नवीन पोर्टलवर अडचण येत आहे, कुठल्याही संदर्भात काही प्रश्न असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचा प्रयत्न करा. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्र.